वन्स अगेन वेलकम बॅक टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. मेडिसिनल केमिस्ट्रीच्या सुंदर विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी रुपेश चौरे तुमचं स्वागत करतो. अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. ओके, आतापर्यंत 8 पार्ट संपलेले आहेत म्हणतोय. आता 9वा पार्ट या ठिकाणी चालू करत आहे. पर्टिक्युलरली सिंथेसिस. ओके, सिंथेसिस ऑफ फिनिटॉइन. पहिला ड्रग आहे फिनिटॉइन. एवढं तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल की बेटा फिनिटॉइन कसं असतं. ओके, असं काहीतरी एक स्ट्रक्चर काढलं होतं म्हणतो. या ठिकाणी नायट्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, अल्टरनेट डबल बॉन्ड ओ लावून टाका असं म्हणलं होतं. बरोबर आहे. इकडं कुठंतरी वरती नायट्रोजन होता म्हणतोय. हा नायट्रोजन इसेन्शियल होता असं सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला, मला स्ट्रक्चर काढायचं बेटा फिनिटॉइनचं. फिनी मीन्स काय बेटा, फिनिल रिंग अटॅच असेल. बरोबर आहे. या स्ट्रक्चरला अटॅच आहे म्हणतोय. म्हणजेच काय, इथं फिनिल रिंग अटॅच करून टाका म्हणतोय. असं स्ट्रक्चर आहे फिनिटॉइनचं. याच्या पूर्वीचं जो ड्रग आहे त्याला म्हणतात हायड्रॅन्टॉइन. एवढं तर आठवत असेल. म्हणजे इथं जर त्या ठिकाणी फिनिल रिंग उडवून टाकली तर काय स्ट्रक्चर होतं बेटा, हायड्रॅन्टॉइनचं स्ट्रक्चर होतं आहे. बरोबर आहे. हा हायड्रॅन्टॉइन, इथं मला काय पाहिजे, फिनिटॉइन. म्हणजे असं स्ट्रक्चर मला ऑब्टेन करायचं पर्टिक्युलर एखाद्या रिएजंटपासून. त्यालाच म्हणलेलं आहे मी सिंथेसिस. वेगळं काही सांगणार नाही आहे. जे काय आहे ते तुमच्यासमोर या ठिकाणी बोर्डावरती मेन्शन करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगितलं होतं. ॲज पर द कोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. कोलॉजी मीन्स काय बेटा, फार्माकोलॉजी माहितीच असेल सगळ्यांना. ओके, ॲज पर द कोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. पर्टिक्युलरली मी काय म्हणलो, सपोज हा फिनिटॉइनचा ड्रग आहे. ओके, हा फिनिटॉइनचा ड्रग आहे. पर्टिक्युलरली हा काय करणार आहे, त्या रिसेप्टरवरती जाऊन बाइंड होणार आहे. पण ह्याचं मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, आपल्याला अँटी इपिलेप्टिक ॲक्शन दाखवायचं आहे. ओके, मग सिरियली जायचं. पर्टिक्युलरली हा ड्रग काय करणार आहे, जाणार आहे, बाइंड होणार आहे. कुणाला म्हणतोय, व्होल्टेज गेटेड. व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलला. सोडियम चॅनलला त्या ठिकाणी जाऊन बाइंड होणार आहे म्हणतोय. मी काय म्हणलो, हा पर्टिक्युलर ड्रग आहे, व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलला जाऊन बाइंड व्हायला लागला आहे म्हणतोय. सोडियम चॅनलला जाऊन बाइंड होला, बाइंड झाला. बाइंड झाला म्हणजे त्याचा अर्थ काय करायला, तो पर्टिक्युलरली इनॲक्टिव्ह करायला आहे. इनॲक्टिव्ह. कशाला इनॲक्टिव्ह करायला बेटा, सोडियम चॅनलला. त्याला आणखीन एक टर्म सुद्धा म्हणता येईल की प्रोलॉंगेशन ऑफ पर्टिक्युलर इनॲक्टिव्ह सोडियम चॅनल. ओके, तर प्रोलॉंगेशन ऑफ इनॲक्टिव्ह सोडियम चॅनल हे दुसरी स्टेप म्हणतोय. याच्यानंतर काय होणार आहे पर्टिक्युलरली बेटा, जी काय एंट्री आहे कशाची, या सोडियमची. कशामध्ये, पर्टिक्युलर न्यूरोनल मेम्ब्रेनमध्ये. म्हणजे एंट्री ऑफ सोडियम, एंट्री ऑफ सोडियम दॅट गेट रिड्युसेस इन द न्यूरोनल मेम्ब्रेन. न्यूरोनल मेम्ब्रेन. न्यूरोनल मेम्ब्रेनमध्ये याची एंट्री काय होणार आहे, नंतर रिड्यूस होणार आहे. ही झाली तिसरी स्टेप. पहिला आठवत असेल, हा ड्रग आहे पर्टिक्युलरली फिनिटॉइन, व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलला जाऊन बाइंड होणार आहे. नंतर इनॲक्टिवेशन करणार आहे किंवा प्रोलॉंगेशन ऑफ द इनॲक्टिवेशन ऑफ द सोडियम चॅनल, दुसरी स्टेप. नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये एंट्री ऑफ सोडियम इन द न्यूरोनल मेम्ब्रेन. ओके, ह्याच्यामुळं काय होणार आहे बेटा, ती गेट रिड्यूस्ड, दॅट गेट रिड्यूस्ड. ही तिसरी स्टेप. त्याच्यानंतर काय होणार आहे, इनहिबिशन होणार आहे. आता इनहिबिशन कशाचं होणार आहे म्हणतोय, ॲक्शन पोटॅन्शियलचं इनहिबिशन होणार आहे म्हणतोय. ॲक्शन पोटॅन्शियल तुम्हाला तर एवढं तर माहिती असेल, पर्टिक्युलरली एक इम्पल्स पास होते वेळेस ॲक्शन पोटॅन्शियल ही खूप मेन स्टेप आहे, जी की इम्पल्स पास करण्याची. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, इनहिबिशन होणार आहे. म्हणजेच काय, पर्टिक्युलरली याला असं सुद्धा सांगता येईल, इनहिबिशन ऑफ रिपिटेटिव्ह जनरलायझेशन ऑफ ॲक्टिव्ह पोटॅन्शियल किंवा ॲक्शन पोटॅन्शियल. म्हणजेच ॲक्शन पोटॅन्शियल या ठिकाणी इनहिबिट केलं जात आहे असं सुद्धा सांगितलं. कुठल्या, चौथ्या स्टेपमध्ये. नंतर काय बेटा, आता पर्टिक्युलर काय होणार आहे, इनहिबिशन झालं सोडियमचं. म्हणजेच काय होणार आहे, सीझरला त्या ठिकाणी पर्टिक्युलरली काय होणार आहे, ब्लॉक केलं जाणार आहे. म्हणजे तीच 5वी स्टेप या ठिकाणी तीच सांगता येईल, द इनहिबिशन ऑफ डिस्चार्ज ऑफ पर्टिक्युलर टाईप ऑफ सीझर. सीझरचे टाईप बघितले होते परत. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी अँटी इपिलेप्टिक ॲक्शन या ठिकाणी भेटली गेलेले म्हणतो. दॅट मीन्स अँटी इपिलेप्टिक
ॲक्शन त्या ठिकाणी भेटलेली आहे. पर्टिक्युलर टाईप ऑफ ड्रग दॅट इज नथिंग बट द फेनिटाईन दॅट गेट ॲक्टेड अपॉन द कुठं सोडियम चॅनल, सोडियम चॅनलवरती जाऊन बाइंड होणार आहे म्हणतोय. याचाच अर्थ काय होणार आहे, इनॅक्टिव्ह करायला आहे. कुणाला, सोडियम चॅनलला. सोडियम चॅनल इनॅक्टिव्ह केलं म्हणजेच काय झालं, मधली जी काय एंट्री आहे पर्टिक्युलर न्यूरल मेम्ब्रेनमध्ये कुणाची, सोडियमची, दॅट गेट रिड्यूस. त्याच्यामुळं काय होणार आहे, जे काय ॲक्शन पोटेन्शियल रन केलं जात होतं पर्टिक्युलर इम्पल्स त्या ठिकाणी पास आउट करण्यासाठी, ते त्या ठिकाणी काय होणार आहे, इनहिबिट होणार आहे. याचाच अर्थ असा व्हायला की काय, पर्टिक्युलर सीझर जो आहे जो की पर्टिक्युलर ब्रेनमध्ये येत होता, जनरलाइजर असेल, कुठलाही पार्शियल असेल, टोनिक क्लोनिक असेल, जे काय असेल ते त्या ठिकाणी काय व्हायला लागले, त्याचं डिस्चार्ज व्हायला लागले. त्या ठिकाणी जे डिस्चार्ज आहे सीझरचं त्या ठिकाणी स्टॉप केलं जायला किंवा त्या ठिकाणी इनहिबिट केलं जायला. याचाच अर्थ काय झालं, अँटी इपिलेप्टिक ॲक्शन भेटलेले. ॲज पर द कोलॉजी पॉईंट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला कोलॉजी सांगणार नाही आहे म्हणलं होतं, पण आलं माझ्या तोंडाला, तर त्यामुळे मी सांगितलेलं आहे. तर पर्टिक्युलरली असं आहे. त्याच्यानंतर काय, मला तर पाहिजे होतं सिंथेसिस. ओके, तर सिंथेसिसमध्ये खूप सोपं आहे बेटा. सिरियली जायचं म्हणतोय. काय करायचं, सिरियली जायचं आहे म्हणतोय. आता कसं जायचं, त्याच्यामध्ये 2 स्टेप असतात. ओके, 2 स्टेपमध्ये काय, पहिलं फॉर्मेशन असतं की बेन्झिनचं फॉर्मेशन, आणि दुसरी स्टेप अशी आहे बेटा की फिनिटॉईलचं फॉर्मेशन. मी काय म्हणलो, पहिलं बेन्झिनचं फॉर्मेशन, दुसरं आहे फिनिटॉईलचं फॉर्मेशन. आता कसं होतं, काय होतं, सिरियली पाहूया. एवढं तर माहिती आहे फिनिटॉईलचा ड्रग कसं होता, स्टार्टिंगला सांगितलं होतं, तो ऑब्टेन करायचा आहे, एवढं तर माहिती असतीलच. म्हणजे काय, पर्टिक्युलरली मला इथं NH, या ठिकाणी NH, ओके, आणि या ठिकाणी अटॅच झालेली एक पर्टिक्युलर बेन्झीन रिंग. या ठिकाणी डबल बॉन्ड हो, या ठिकाणी डबल बॉन्ड हो. हे स्ट्रक्चर मला ऑब्टेन करायचं आहे म्हणतोय, सिरियली जायचं आहे म्हणतोय. याच्यामध्ये काय म्हणलं होतं, 2 स्टेप. पहिलं काय, फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. तर कसं होतं, काय होतं ते आपण बघूया. आपल्याला काय पाहिजे, काही पण करून मला हे स्ट्रक्चर पाहिजे. याच्यासाठी काय काय करायचं आहे, पहिली स्टेप बेटा काय, या कंपाऊंडचं नाव तुम्हाला आठवत असेलच म्हणतोय. नसेल आठवत तर काही प्रॉब्लेम नाही, मी सांगणारच आहे. हे काय बेटा, बेन्झाल्डेहाइड. हे काय बेटा, बेन्झाल्डेहाइड. दॅट इज नथिंग बट द 2 molecules ऑफ बेन्झाल्डेहाइड. ओके, द 2 molecules ऑफ बेन्झाल्डेहाइड कम्स इन कॉन्टॅक्ट. then 2 molecules means 1 molecule of this and 1 molecule of this. 2 molecules of benzaldehyde comes in contact with each other and then there will be the formation of benzoin. Then there will be the formation of particular benzoin, that is nothing but the benzoin, the structure of benzoin. When, पण कधी, in the presence of sodium cyanide or in the presence of sodium cyanide or in the presence of benzoin condensation. म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की बेन्झॉइनचं जर कंडेन्सेशन झालं तर पर्टिक्युलर आपल्याला काय भेटायला लागलं म्हणतो, बेन्झॉइन भेटायला लागलो आहे. हे काय आहे, बेन्झाल्डेहाइड. ओके, हा पण बेन्झाल्डेहाइड आहे. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम सायनाइड अँड undergoes the benzoin condensation, then there will be the formation of benzoin. म्हणजे या ठिकाणी C ला C, इथला O ला O, इथला हायड्रोजन रिप्लेस झाला आणि CH ला CH वरती झाला OH, अटॅच झालं, दोन्ही स्ट्रक्चर फ्यूज झालं, स्ट्रक्चर भेटलेलं बेन्झॉइनचं. ओके, याच्यानंतर मला काय करायचं बेटा, आता हे बेन्झॉइनचं स्ट्रक्चर भेटलेलं आहे, मला याच्यावरती काय करावं लागेल, HNO3. ओके, HNO3 आणि ए कॉपर सल्फेट CuSO4 याचा मारा करावा लागेल. कशावरती, ह्या बेन्झॉइनवरती. त्याच्यामुळं काय होईल, पर्टिक्युलरली मला बेन्झिलचं स्ट्रक्चर भेटेल. बेन्झिलचं स्ट्रक्चर म्हणजे काय, 2 बेन्झिनच्या रिंग, एवढं तर माहिती होतं. C ला C डबल बॉन्ड O, C ला C डबल बॉन्ड O, या ठिकाणी बेन्झिनला बेन्झिन. ओके, हे काय भेटलेलं आहे मला पर्टिक्युलरली, हे स्ट्रक्चर कशाचं भेटलेलं म्हणतो, बेन्झिलचं स्ट्रक्चर भेटलेलं आहे म्हणतोय.
ओके, बेन्झॉईनपासून बेन्झिल पाहिजे असेल तर कॉपर सल्फेट आणि HNO3चा मारा करावाच लागतो आहे. नंतर काय की पर्टिक्युलर बेन्झिल भेटलं ह्याचाच अर्थ काय, मी काय सांगितलं होतं फर्स्ट स्टेपमध्ये काय फॉर्मेशन ऑफ बेन्झिल. फॉर्मेशन ऑफ बेन्झिल कुणापासून बेटा, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाईन कंडेन्सेशन, नंतर HNO3चा आणि कॉपर सल्फेटचा मारा केला, बेन्झिल भेटलेलं आहे. म्हणजेच काय सी डबल बॉन्डोला सी डबल बॉन्डो, इथं फक्त डबल बॉन्डो लागला ॲज इट इज. ही पहिली स्टेप. आपल्याला पाहिजे असं स्ट्रक्चर. चेंजेस काय काय करावं लागतील. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं बेटा, पर्टिक्युलरली आता हा जो तयार झालेला बेन्झिल आहे, ओके, ह्या बेन्झिलवरती काय करायचं, मला फिनॉल ॲड करायचं. फिनॉल कसं, फिनॉलचं स्ट्रक्चर माहिती असेलच तुम्हाला पर्टिक्युलरली. ही बेन्झिनची रिंग इथं OH, हे झालं फिनॉल. फिनॉल ह्याला ॲड केलं, याचा अर्थ काय व्हायला लागला, इन द प्रेझेन्स ऑफ फिनॉल अँड इन द प्रेझेन्स ऑफ NaOH. काय म्हणलं, NaOHच्या प्रेझेन्समध्ये फिनॉल त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. कशाला, बेन्झिनला. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, पर्टिक्युलर स्ट्रक्चर भेटून जायला म्हणतो. कुणाचं, ह्याचं स्ट्रक्चरचं नाव काय आहे, फेनिटॉईन. कसं भेटलं, काय भेटलं बघूयात. सिरियली जायचं म्हणतोय. हे काय होतं, बेन्झिन. हे काय घेतलं, फिनॉल. कशाच्या सानिध्यामध्ये, NaOH. NaOH मीन्स काय, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामुळं काय झालं, लक्ष द्या, सिरियली जायचं आहे आपल्याला. स्ट्रक्चर कसं भेटलं, काय भेटलं सांगणारच आहे. NHला NH डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, आणि या ठिकाणी अटॅच झालं पर्टिक्युलर या बेन्झिनच्या रिंग्स. ओके, हां, मी काय म्हणलो, बेन्झिल इन द प्रेझेन्स ऑफ फिनॉल और इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे पर्टिक्युलर या ठिकाणी 5 कार्बनचे एक स्ट्रक्चर भेटलेलं आहे म्हणतो. या ठिकाणी नायट्रोजन लागलेलं आहे, इथला नायट्रोजन ॲज इट इज घेतलेलं आहे म्हणतो. बरोबर आहे. डबल बॉन्डोला डबल बॉन्डो तिकडचं इकडं, तिथला डबल बॉन्डो ॲज इट इज. कंडेन्सेशन होईल सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये. त्याच्यामुळं काय होईल, त्या 2 रिंग ॲज इट इज इकडे स्ट्रक्चरला अटॅच करायचं. बुकमध्ये असंच त्या ठिकाणी फिनिटॉईनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि असं सिंथेसिस दिलेलं आहे म्हणतोय. पहिलं काय, फॉर्मेशन ऑफ बेन्झिन, पहिली स्टेप. दुसरं काय, फॉर्मेशन ऑफ, आता बेन्झिनच्या नंतर काय करायचं, डायरेक्ट फिनिटॉईनचं स्ट्रक्चर. ही झाली दुसरी स्टेप. ओके, फॉर्मेशन ऑफ फिनिटॉईन. मी काय सांगितलं, पर्टिक्युलरली सिरियली जायचं म्हणतोय. लक्षात राहत नसेल फिनिटॉईनचं स्ट्रक्चर तर एवढं तर राहत होतं लक्षात, फक्त फिनिल रिंग ॲड करायचे म्हणतोय. पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं फॉर्मेशन ऑफ बेन्झिल. म्हणजे कसं फॉर्मेशन ऑफ बेन्झिल बेटा, 2 मॉलिक्युल्स ऑफ, म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ बेन्झाल्डिहाइड when comes in contact with the sodium cyanide or benzoin condensation, then there will be the production of the benzoin, means C double bond O आणि CH. म्हणजे सात इथलं OH या ठिकाणी रिप्लेस होणार आहे, वरी जाणार आहे. हे झालं बेन्झॉईन. नंतर काय, कॉपर सल्फेट आणि HNO3च्या सानिध्यामध्ये काय व्हायला लागलं, बेन्झिल, तर त्या ठिकाणी फॉर्मेशन व्हायला लागलं. याचा अर्थ काय, डायरेक्ट डबल बॉन्ड ॲड करायचं म्हणतोय. हे झालं फर्स्ट स्टेप. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय, फॉर्मेशन ऑफ फिनिटॉईन. कसं, इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड फिनॉल. हे फिनॉल खूप महत्त्वाचं आहे बेटा, लक्ष राहू दे. असं त्या ठिकाणी सिंथेसिस व्हायला लागलेलं आहे म्हणतोय. कसं आलं, काय आलं, सिरियली गेलेले आहेत. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं बघ, NaCN सोडियम सायनाइड किंवा बेन्झाईन कंडेन्सेशन. दुसऱ्या स्टेपमध्ये काय, कॉपर सल्फेट किंवा HNO3. तिसऱ्या स्टेपमध्ये काय, फिनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड. ज्याच्यामुळं काय भेटलं, डायरेक्ट फिनिटॉईन भेटले. कसं आलं, काय आलं ते जास्त त्या ठिकाणी विचारत बसायचं नाही, जास्त त्या ठिकाणी लोड घ्यायचा नाही. फक्त फिनॉलच्या सानिध्यात NaOHच्या सानिध्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर भेटलेलं म्हणतोय, फॉर्मेशन ऑफ फिनिटॉईन तयार झालेलं म्हणतोय. नंतर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट त्या ठिकाणी सिंथेसिस झालेले. नंतर इथोसक्सिनामाइड आहे दुसरं, इथोसक्सिनामाइड, आणि तिसरं या ठिकाणी आहे कार्बमाझेपाइन. 2 दिवस त्या ठिकाणी मी अवेलेबल नसल्यामुळं, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे या ठिकाणी आपल्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही आहे.
तरी पण आज पुन्हा एकदा सिंथेसिस सुरू केलेलं आहे फिनिटोइन, नंतर इथोसक्सिनामाइड आणि कार्ब माझेपाईनचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला सिंथेसिस पाहायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय.